नमस्कार मित्रांनो, मी अथर्व गायकवाड अथर्व यूट्यूब ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण प्रति बालाजीला जाणार आहोत। या मंदिराविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया। पुणे जिल्ह्यातील प्रति बालाजी मंदिर हे केतकावळे या गावात आहे। हे मंदिर तिरुपती बालाजी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आहे। तेथे जाण्याचा मार्ग पुणे सातारा महामार्गाने कात्रज बोगदा ओलांडल्यावर केतकावळे येथे जाता येते। या मंदिराचे वैशिष्ट्य, हे मंदिर तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती आहे। येथे तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे सर्व धार्मिक विधी आणि पूजा केली जाते। या मंदिराचा इतिहास, स्थानिक लोकांच्या माहितीनुसार हे मंदिर सुमारे 2000 लोकसंख्येच्या केतकावळे गावात आहे। आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आत आलो। आजचा परिसर खूप चांगला आहे। सगळीकडे आपल्याला झाडे दिसत आहे। इथे एक मोठा प्रवेशद्वार आहे। इथून आपण उजव्या बाजूकडे वळून इथे एक खूप मोठी पार्किंग आहे। पुणे जिल्ह्यात पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळे हे सुमारे 2000 लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे। या गावात व्यंकटेश्वर हॅचरेज या उद्योग समूहाच्या ट्रस्टने प्रति तिरुपती बालाजी मंदिर बांधले आहे। मूळच्या तिरुमाला तिरुपती तेथील मंदिराची ही प्राकृती आहे। मूळचं मंदिर हे आंध्र प्रदेशात वेंकटाचल पहाडावर 840 मीटर उंचीवर आहे। तर केतकावळे येथील हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे। मूळ मंदिराचा परिसर शेकडो एकरांचा आहे। मुख्य देवस्थानाच्या सभोवती जणू एक मोठं गावच वसलेलं आहे। तर केतकावळे येथील देवस्थानाच्या परिसरात सुमारे 23 एकरांचा आहे। प्रत्यक्ष मंदिर हे 2.5 एकरावर बांधलेले आहे। मूळ देवस्थानाच्या तुलनेत हे खूप छोटे आहे। तिरुपती येथील मुख्य मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व गरुड मंदिर आहे। तसेच मुख्य मंदिराच्या बाजूला परिवार मंदिर आहे, त्यात विविध देवता आहेत।
केतकावळे येथील मुख्य मंदिरासमोर ध्वजस्तंभ व गरुड मंदिर उभारलेलं आहे. तसेच मंदिराच्या चारही बाजूला छोटे मंदिर आहेत. त्याच्या सुदर्शन स्वामी, नृसिंह, पंचवती, गोदामाता व विनोगोपाल स्वामी अशा देवता आहेत. मंदिरात डावी बाजूकडे कुबेर आणि वराह स्वामी यांचे मंदिर आहे. ही छोटी मंदिरं सुबक बांधणीची आहेत. पिवळ्या धम्मक रंगात त्यांचे कळस रंगवलेले आहेत. कळसावर त्या देवताच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा व शेअर सुद्धा करा. धन्यवाद.